आजकाल सगळ्यांकडे सगळं असतं. मग प्रश्न पडतो, की स्पेशल दिवशी वाढदिवस, अॅनिव्हर्सरी किंवा काही असेल तर गिफ्ट काय द्यावं? मग आपण काय करतो? महाग गिफ्ट्स देतो. सुंदर पॅकेजिंग असतं. पण काहीच दिवसांनी ते गिफ्ट्स कपाटात पडून राहतात. प्रश्न असा आहे, की आपण खरंच काही देतोय, की फक्त क्लटर म्हणजेच पसारा वाढवतोय? बर्थडेज, अॅनिव्हर्सरीज किंवा एखादा स्पेशल दिवस असं असेल तर आपण काय करतो? Google बेस्ट गिफ्ट आयडियाज, 10 टॉप 10 गिफ्ट्स किंवा युनिक गिफ्ट्स अंडर धिस बजेट. कारण काय? समाजाचा दबाव आहे. द्यायचंच आहे, दाखवायचं आहे आणि महाग असायला हवं. पण सत्य असं आहे, की गिफ्ट्स उघडण्याचा आनंद हा काही क्षणांचा, त्या मिनिटापुरता असतो आणि नंतर तेही विसरलं जातं. रतन टाटा भारतातले सगळ्यात रिस्पेक्टेबल इंडस्ट्रियलिस्ट. सरांना जेव्हा एकदा विचारलं, की तुम्हाला मिळालेलं सर्वात खास गिफ्ट कोणतं? त्यावर ते म्हणाले, की एका तरुण इंजिनिअरने ना मला एक पत्र लिहिलं. पत्र म्हणजे ईमेल लिहिला. त्यात त्याने लिहिलं होतं, की तुमच्या व्हॅल्यूजमुळे मला आयुष्यात प्रामाणिक राहण्याची प्रेरणा मिळाली. त्यावर रतन टाटा सर म्हणालेत, माझ्याकडे अनेक महाग वस्तू होत्या, पण तो ईमेल, त्याची किंमत कुठल्याच गिफ्ट एवढी नव्हती. तो हातात धरता येत नव्हता, पण त्याने मनात कायमची जागा निर्माण केली होती. खरी भेट कोणाला देणं म्हणजे वस्तूच देणं का? तर नाही. एक एक्सपिरियन्स, अनुभूती देणं, वेळ देणं, लक्ष देणं, एखादा त्या व्यक्तीकरता एखादा छानसा क्षण क्रिएट करणं. कधीतरी आपल्या आई-वडिलांसोबत, घरच्यांसोबत शांतपणे बसून त्यांचं ऐकून घेणं, तेही डोळ्यात डोळे घालून. कधीतरी एखाद्या मित्राला त्याच्या गरजेच्या वेळेस तिथे त्याच्यासोबत उपस्थित राहणं. मला असं वाटतं ना, कुणाला तरी प्रेझेंट द्यायच्या ऐवजी तुमचा प्रेझेन्स जर दिला ना, तर तो जास्त महत्त्वाचा आहे. मग आता काय? पुढच्या वेळी गिफ्ट द्यायचं ठरवाल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, की हे गिफ्ट कपाटात जाणार आहे, की आठवणींमध्ये? आणि हो, कमेंट्समध्ये मला नक्की सांगा, की आजपर्यंत तुम्हाला मिळालेलं असं बेस्ट गिफ्ट काय आहे? किंवा तुमच्या मनात अशी कोणती सुंदर गिफ्ट आयडिया आहे, जी आठवणीत जाईल, कपाटात नाही? आणि हा व्हिडिओ तुमच्या आवडत्या व्यक्तींपर्यंत पोहोचवायला विसरू नका. कारण त्यांना कळेल ना, की तुम्हाला काय गिफ्ट द्यायचं. थिंक अबाउट इट. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. भेटूया लवकरच.